मित्रांनो, सेल्फ इम्प्रूव्हमेंट प्रश्न हा आहे की सेल्फ इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का? सगळ्यात आधी तुम्ही या प्रश्नाला फील करा. तुम्हाला जर हा प्रश्न ऐकून काहीच वाटलं नसेल, म्हणजे हा फक्त एक नॉर्मल प्रश्न वाटला असेल, तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही कॅटेगरी 1 मध्ये येता. म्हणजे तुम्ही एकदम तयार आणि क्युरियस आहात या विषयासाठी. पण जर तुम्ही कॅटेगरी 2 मध्ये येता, ज्यामध्ये मी पण येतो, तर मग तुमच्यासाठी हा प्रश्न चुकीचा आहे. कारण तुम्ही ऑलरेडी सेल्फ इम्प्रूव्हमेंट काय आहे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे. मी हे एक्सेप्ट करतो की तुम्हाला या विषयाची फक्त इन्फॉर्मेशन नसून तुम्हाला याचा एक्सपिरियन्स पण असेल. आपण या प्रश्नाकडे परत येऊ. इम्प्रूव्हमेंट, आपण जर फक्त या एका शब्दाची डेफिनेशन बघितली तर ती आहे, इम्प्रूव्हमेंट इज अन ॲक्ट ऑर प्रोसेस ऑफ मेकिंग समथिंग बेटर ऑर इन्हान्सिंग इट्स क्वालिटी. म्हणजेच एक क्रिया किंवा प्रक्रिया ज्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीत सुधारणा करून त्याच्या गुणवत्तेची वाढ करतो. तुम्ही याला सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणा किंवा प्रोग्रेस, डेव्हलपमेंट आणि रिफाइनमेंट म्हणू शकता. चला आपण आपल्या प्रश्नाकडे परत येऊ. तर सेल्फ इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का? तर उत्तर आहे हा. सेल्फ इम्प्रूव्हमेंट इम्पॉर्टंट आहे, कारण ती आपल्याला आपल्या पर्सनल, प्रोफेशनल आणि सामाजिक जीवनात सुधारणा करण्याची संधी देते. सेल्फ इम्प्रूव्हमेंट फिजिकली आणि मेंटली दोन्ही प्रकारची असते. याच्यामध्ये खूप सारे टॉपिक्स येतात, जसे की पर्सनल डेव्हलपमेंट, हेल्थ अँड वेलनेस, इमोशनल इंटेलिजन्स, कम्युनिकेशन स्किल्स, स्ट्रेस मॅनेजमेंट, इनडायरेक्टली म्हणू शकता, आणि टाइम मॅनेजमेंट अजून पण आहेत. पण मी हे तुम्हाला सर्वात महत्त्वाचे पॉईंट सांगितले आहेत. मी या टॉपिकमध्ये अजून खोलपर्यंत नाही जात आहे, कारण मी फक्त एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवत आहे. पण मी एक इंट्रोडक्शन व्हिडिओसाठी खूप माहिती दिली आहे. आणि हा चॅनल एक सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅनल नाही आहे, अजून तरी नाही. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्या मित्रांना शेअर करू शकता ज्यांना मराठी समजते. आणि बस, चला भेटूया.